नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे हप्ते डिसेंबरपासून बंद झाले आहेत किंवा ज्यांचे अर्ज KYC करताना झालेल्या चुकांमुळे अपात्र झाले आहेत, त्यांच्यासाठी आता एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. बऱ्याच महिलांनी KYC करताना चुकून घरात सरकारी कर्मचारी आहे किंवा पेन्शनधारक आहे अशी माहितीवर क्लिक केले होते. यामुळे पडताळणीमध्ये तुमचे अर्ज अडकले आणि नोव्हेंबर-डिसेंबरपासून तुमचे हप्ते बंद झाले. अशा महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता फेर तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पण ही फेर तपासणी नेमकी कशी होणार? आपण स्वतः काय करू शकतो? हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. ज्या महिलांची KYC चुकलेली आहे त्यांना आता ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपला अर्ज आणि कागदपत्रे देता येणार आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करता येत नसेल तर तुम्ही एक प्रतिज्ञापत्र किंवा स्वयंघोषणापत्र देऊ शकता. यामध्ये तुम्हाला लिहून द्यायचे आहे की माझ्या घरात कोणताही सरकारी कर्मचारी नाही, कोणीही पेन्शनधारक नाही, आमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही आणि आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही. या अर्जावर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि लाडकी बहीण योजनेचा अर्ज क्रमांक लिहून तुम्हाला तुमची सही करायची आहे. हा अर्ज तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करू शकता. फेर तपासणीचे काम प्रामुख्याने अंगणवाडी सेविकांमार्फतच केले जाणार आहे. जर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविका अर्ज घेत नसतील तर तुम्ही थेट तुमच्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन महिला व बालविकास विभागाकडे हा अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला जोडून जमा करू शकता. लक्षात ठेवा, सध्या याचे जिल्हा स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत आणि लवकरच याबद्दलचा अधिकृत GR किंवा नियम सुद्धा येईल. ही फेर तपासणी प्रक्रिया थोडा वेळ चालेल, पण एकदा तुमची माहिती बरोबर असल्याची खात्री झाली की तुमचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू होतील. मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.